प्रसंग, घटना किंवा त्रासदायक गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या, की त्या काळापुरतं आपल्याला असं वाटायला लागतं, की आता सगळं संपलं आणि आता पुढे काहीच होणार नाही किंवा सगळ्याच गोष्टी माझ्या आता पूर्ण बाद झालेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत. आता मला काही मोकळी वाट दिसत नाही याच्यातून किंवा सगळं काही संपल्यासारखं आहे. ही एक फेज असते, ही एक स्थिती असते, तात्पुरती स्थिती असते. पण हे तेव्हा समजून घेतलं जात नाही. तेव्हा आपण त्याला पूर्ण आयुष्य म्हणून बघतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकतो आणि त्याच्यातून बाहेर पडण्याच्या ऐवजी, मार्ग काढण्याच्या ऐवजी आपण ते कसं वाईट झालंय, किती वाईट झालंय आणि आपल्याला किती त्रास होतोय ह्याच गोष्टी पुन्हा पुन्हा मनामध्ये घुकत राहतो आणि त्याच्यामुळे त्यामध्ये आपल्याला मोकळी वाट तर दिसतच नाही, उलट त्रास आणखीन वाढायला लागतो. तर आज आपण अशी काही उदाहरणं घेणार आहोत की ज्याच्यातून आपल्या लक्षात येईल की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नक्की काय आहे. काही जिथे जिथे आपल्याला वाटतं, नेगेटिव्ह वाटायला लागतं, तिथे तिथे आपण काय पॉझिटिव्ह स्वतःला सांगितलं पाहिजे ज्याच्यातून आपल्याला